मित्रांनो, या जगात अशी माणसे आहेत ज्यांचा स्वभाव हा वेगवेगळ्या तऱ्हेचा आहे. कोणी रागीट तर कोणी शांत, कोणी भोळा तर कोणी कपटी. अशी लोक रोजच आपल्या आजूबाजूला असतात. पण कधी कधी आपण अशा लोकांचा स्वभाव ओळखायला चुकतो. अशी लोक आपल्याला नेहमी वरून वरून प्रेम दाखवत असतात, पण मनातून खूप कपटी आणि खोटारडे असतात. पण अशा लोकांना तुम्ही तुमचे मित्र मानता, पण खरंच काही लोक तसे आहेत हे ओळखणं तुमच्या हातात आहे. अशा काही गोष्टी आहेत ज्या आज आम्ही तुम्हाला सांगणार आहोत, ज्यावरून तुम्ही ओळखू शकता, जेणेकरून तुम्ही वेळेवर सावध व्हाल. काही लोक किंवा मित्र परिवार तुम्हाला बरेच दिवसांनी भेटल्यानंतर त्याचा स्वभाव तुम्हाला ओळखता यायला हवा. त्याच्या चेहऱ्यावरील हावभाव, तुम्हाला भेटल्यानंतर होणारा खूप जास्त आनंद किंवा अतिउत्साहपणा, हे सगळे तुम्हाला लगेच पाहायला मिळते. खरं तर हा व्यक्ती तुम्हाला भेटून अजिबात आनंद नसतो, पण तो फक्त तुम्हाला दाखवत असतो की त्याला किती आनंद झालेला आहे. हा अतिउत्साह तुम्हाला ओळखता यायला हवा. अशी लोक तुम्हाला भेटल्यानंतर स्वतःबद्दल सांगायला त्यांना आवडते, स्वतःची स्तुती करतात किंवा त्याने कमवलेला पैसा किंवा त्याची नोकरी, पगार, त्याने केलेले उपकार या गोष्टीबद्दल हा व्यक्ती सलग आपल्याला काही ना काही सांगत असतो. यांना कपटी लोक म्हणतात. जर तो चांगला मित्र असेल तर तो तुमच्याबद्दल विचारेल, चौकशी करेल. पण असे वागणारे लोक ही कधी तुमचे चांगले मित्र नसतील, हे लक्षात घ्या. ही लोक तुम्हाला भेटल्यानंतर त्यांचा एकच उद्देश असतो, तो म्हणजे तुमचा अपमान करणे. अपमान म्हणजे प्रत्यक्ष नाही तर अप्रत्यक्षपणे तुम्हाला अपमान करत असतात. कोणत्या ना कोणत्या गोष्टीवरून तुम्हाला नेहमी खालीपणा आणतात आणि त्यामुळे कधी कधी तुमचे मनही दुखते, पण त्याचा त्यांना काहीच फरक पडत नाही. अशी लोक तुमच्याशी बोलताना व्यक्ती त्यांचे बोलणे तुम्हाला ऐकवत असतात, पण तुमचे बोलणे ऐकण्यासाठी त्यांच्याकडे अजिबात वेळ नसतो. जेव्हा तुम्ही तुमचे मत मांडत असता तेव्हा अशी लोक वेगळ्याच विषयाला ते धरून बोलत असतात. यावरून समजून जाते ही लोक कपटी आहेत. ही लोक जेव्हा बोलत असतात तेव्हा नेहमी दुसऱ्यांच्या दुःखांबद्दल किंवा दुसऱ्यांचे वाईट झाले याबद्दल तुमच्यासोबत बोलत असतात. आणि अशा लोकांना लगेच ओळखा, कारण अशी लोक तुमच्याबद्दलही दुसऱ्या लोकांना असे सांगत असतील. ही गोष्ट तुमच्या लगेच डोक्यात यायला हवी. ही लोक गरज असेपर्यंत तुमच्याशी गोडी गुलाबीने बोलणार, पण समजा एकदा का तुमच्याकडून ते काम करून घेतले आणि यापुढे तुमची त्यांना गरज नसेल आणि मग त्या लोकांचे तुमच्याशीही वागणे बदलून जाते. ही गोष्ट तुमच्या लक्षात यायलाही वेळ जातो. मित्रांनो, या सगळ्या गोष्टी प्रत्येक व्यक्तींमध्ये थोड्या थोड्या प्रमाणात असतात, पण त्याचा अतिरेक झाल्यावर मात्र नाती तुटतात आणि त्या नाती तुटण्याला वेळही लागत नाही.